नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर रब्बी पीक विमा फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत। तर आता रब्बीचा पीक विमाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही व कोणत्या जिल्ह्यात रब्बी पीक विमा फॉर्म भरणे इथे सुरू झालेले आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रब्बी पीक विमा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे। तर तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रब्बी पीक विमाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे। तर इथं आल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे। तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जे कोणी CSC भरत असाल तर तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्या देखील भरू शकता। CSC कनेक्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं ॲप्लिकेशनचं नाव दिसेल, तर न्यू यावरती जे ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर आपलं स्टेट महाराष्ट्र आहे, तर इथं आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्याच्या नंतर आता आपल्याला चेक करायचं आहे। तर इथून तुम्ही 2025 खरीप पीक विमा त्याबद्दल अपडेट जाणून घेऊ शकता। पीक विम्याचा फॉर्म पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, रिजेक्ट झालेला आहे। तर आपल्याला रब्बी पीक विमा संदर्भात माहिती पाहिजे तर आपण डेमो व्हिडिओ बघणार आहे। तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे 2025 रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथं चूजवरती जे आहे तुम्हाला टिक करायचे आहे। टिक करायचे इथं टिक करून घेऊ आपण, जे की रब्बी पीक विमा संदर्भात माहिती पाहणार आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे। सबमिटवरती क्लिक करा। तर इथं आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसतील, पेड ॲप्लिकेशन, अनपेड ॲप्लिकेशन, रिजेक्ट ॲप्लिकेशन, अप्रूव्हल ॲप्लिकेशन। तर आपल्याला आता अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जे की आपण नवीन फॉर्म इथं भरत आहोत। तर महाराष्ट्र रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 तुम्हाला असं दाखवेल। त्यानंतर बँक डिटेल्स आपल्याला इथं सर्वप्रथम टाकायचं आहे। तर इथं नो ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे। तर इथं ज्यांना कोणाचा IFSC कोड इथं सर्च होत नसेल, म्हणजे त्यांना माहिती नसेल, तर तुम्ही जिल्ह्यानुसार चेक करू शकता की कोणता IFSC कोड आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, कोणती बँक आहे तुमची ते बँक सिलेक्ट करा। डेमोसाठी मी सिलेक्ट करत आहे। त्यानंतर तिथलच्या तुमच्या एरियातल्या ब्रँचेस तुम्हाला ती दिसतील, जे की तुम्हाला ब्रँच इथं माहीत असेल ते ब्रँच इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 2 वेळेस तुम्ही इथून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुमची जर दुसरी बँक असेल तर ते तुम्ही चेक करू शकता। 2 वेळेस अकाउंट नंबर टाकायचा आहे। चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही यामध्ये समोर प्रोसेस कराल किंवा तुम्ही यसवरती क्लिक करून काहीच करायचं काम नाही, तुम्हाला फक्त तुमचा IFSC कोड टाका, व्हेरीफायवरती क्लिक करा, तुमच्या बँकेचं नाव, डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिकली सर्व फिल होऊन येऊन जाईल। काहीच करायचं काम नाही, फक्त तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे। त्यानंतर इथं ॲटोमॅटिकली संपूर्ण डिटेल्स भरून येईल। फक्त तुम्हाला 2 वेळेस अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। तर इथं आपण आपला IFSC कोड इथं टाकून घेऊ। IFSC कोड टाकल्यानंतर मी जसं व्हेरीफायवरती आता क्लिक करेल तर संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल। तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। 2 वेळेस अकाउंट नंबर टाकेल, त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता सर्व इथं आपलं जे काही मागच्या वेळेस पीक विमा भरला होता तर सर्व ओपन होईल। तर इथली थोडी इन्फॉर्मेशन मी ब्लर केलेली आहे, काहीच नाही, फक्त तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे, बाकीचं काहीच करायचं नाही, चेंजेस नाही। तर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचं आहे। कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करा। आता तुमचा जो काही मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकलेला आहे तेच मोबाईलवरती एक OTP येईल, ते OTP इथं टाकायचं आहे। तर ज्यांना कोणाला माहितीमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही तिथून बदल करू शकता, बेसिक माहिती आहे, काहीच नाही। तर इथं OTP देखील आपल्याला आलेला आहे, तर OTP आपण इथं टाकून घेऊया। OTP टाकल्याच्या नंतर आता सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा। तर मेन पेजवरती आपण इथं आलेलो आहोत। सर्वप्रथम आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा फॉर्म भरणे सुरू झालेला आहे, जे की रब्बीचा, तर ते आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका, सर्कल, ग्रामपंचायत, विलेज। तर इथं आपण जे काही त्यानंतर इथं ओपन होईल। तर डेमोसाठी आपण एखादं सिलेक्ट करून घेऊ। बीड, धाराशिव आणि लातूर 3 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा इथं फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे, जे की 3 जिल्ह्यांमध्ये आहे। त्यानंतर इथं तालुकामध्ये आपण डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे, एखादी ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेत आहे, त्यानंतर एखादा जिल्हा। त्यानंतर आता मिक्स क्रॉपिंगवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही, इथं चेक करायचं की गव्हाचं भरायचं की हरभऱ्याचं भरायचं आहे, ते तुम्हाला ज्वारीचं काढायचं आहे की कशाचा काढायचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं आपण डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे,
कशाचं भरायचं आहे तुम्हाला, चेन्याचं टाकलं तुम्ही तर त्याची डेट टाका, लागवडी दिनांक, त्यानंतर डेमोसाठी टाकत आहे मी हे सर्व. त्यानंतर इथं 1 तारीख सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथं सर्वे नंबर, तर इथं खाते क्रमांक टाका, व्हेरीफायवरती क्लिक करा. खाते क्रमांक आणि सर्व नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय, जेवढं काही क्षेत्र येईल तेवढं तुम्हाला इथे दिसेल. इथं खोडून तेवढं क्षेत्र पाहिजे तेवढं टाका आणि ॲड क्रॉप सर्वे नंबरवरती क्लिक करायचे आहे. फॉर इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरं पीक पाहिजे असेल तर त्या दुसऱ्या पीकवरती सिलेक्ट करा. डेट सिलेक्ट करा, तुमची जे काही लागवडीची डेट आहे रब्बीची. त्यानंतर इथं पुन्हा आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, 8 वरचा सर्व 7/12 रुपये राहते. व्हेरीफाय करायचं आहे, जेवढं क्षेत्र पाहिजे तेवढं क्षेत्र खोडून टाकायचं आहे, 0.40 0.80 आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. इथं अपलोड झाले की नाही दिसेल. 7/12 तुमचं इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर पीक पेरा इथं अपलोड करायचं आहे. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रब्बी पीक विमाचा फॉर्म भरू शकता अगदी घरबसल्या. तरी ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. राहिलेला पीक विमा कशा पद्धतीने मिळवायचा आहे, सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर इथं पेड अनपेड सर्व इथून तुम्ही पावती तुमची डाउनलोड करू शकता. फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.